आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे उतरले रस्त्यावर, नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मंत्री आणि मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ खाडे हे स्वतः रस्त्यावर उतरले। शहरातील चांद कॉलनी येथे उमेदवारांसह नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आणलेल्या निधीतून या प्रभागात रस्त्याची आणि ड्रेनेजची मोठी कामे झाली असून यंदा या प्रभागात भाजपने 4 सर्वसामान्य असे उमेदवार उभे केले आहेत। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक असताना सुद्धा निधीची कमतरता जाणवू दिली नाही, तर 4ही नगरसेवक भाजपचे झाल्यास प्रभागातील एकही समस्या राहणार नसल्याचे सांगत नागरिकांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या। तर नागरिकांना सुद्धा प्रभागातील झालेली कामे लक्षात घेऊन नागरिकांनी सुद्धा या प्रचार पदयात्रेत भाजपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। तर प्रभाग 5 मध्ये भाजपने राजकुमार कबाडे, बिस्मिल्ला शेख, मीनाक्षी चौगले, राकेश शिंदे या सर्वसामान्य कुटुंबातील नवख्या उमेदवारांना संधी दिली असून या प्रभागात भाजप मार्फत झालेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ उडाली आहे। ठिकाणी उमेदवार काँग्रेसचे येणार असं नाही, म्हणजे त्यांनी विजयासाठी मतदान मागायला आले आहेत। हे ह्याच्याबद्दल तुम्ही काय बघता? ते पण तुमच्या निधीवर विकास केल्यावर त्या जीवावर ते तुम्ही बोलताय त्याला चांगलं झालं। मी पैसा दिला मागल्या वेळी पण नगरसेवकांना मी 1 कोटी रुपये दिले, त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली, कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला, आणि ते कामं चांगली करून घेतले। काय गडपलं झालं असेल तो जनता जाणतेच, पण हा बालेकिल्ला काँग्रेसचा, सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता, बरोबर ना। ज्यावेळी मी जतमधून वाढलो तो पहिलं कमळ खुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे, त्यामुळं कोणाचा बालेकिल्ला कोणाचा राहत नाही आहे, वेळ आली की त्या पद्धतीने होत राहतं। त्यामुळं हा बालेकिल्ला आता भाजपचाच होईल, भाजपचा राहील, भाजप इथं विकास करेल। ड्रेनेजचा बॅक वॉटर येतो आणि रस्ते तर खराब आहेत, त्यामुळे त्यांना चालताना सुद्धा अवघड व्हायला, अशी परिस्थिती तुमच्या उमेदवारांना नाही, निवडणूक व्हायच्या जो रस्त्याचा इथला फार गंभीर प्रश्न आहे आणि ड्रेनेजचा, या 2 प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे? नाही, जिथं आशीर्वाद मिळतील आम्हाला आणि जनता आहे, त्यामुळं इथल्या वॉर्डचं विकास करणं, रस्ते करणं, ह्या ड्रेनेज हे 2 समस्या आहेत। 2 समस्या आम्ही अजून 4 वर्षामध्ये काय लागणार नाही, एवढी वर्ष, पण 1 वर्षामध्येच आम्ही हे सगळं संपवून टाकू आणि त्यामुळे फंड उपलब्ध करून देऊ। कारण आम्ही विकास करून पैसा देऊन मतदान मागायला आलो आहे, बाकीचे आता आश्वासन देऊन पैसे मागायला येतात, तसं नाही आहे। आज माझ्याकडे लिस्ट आहे, मी एक पॉम्पलेट छापलं, त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली, काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे। त्यामुळं पारदर्शक कारभार केलेला आहे। पण पैसे देऊन जर आम्ही मतदान मागत असेल, आश्वासन देऊन मतदान मागायला आलो नाही आहे, आणि तो विश्वास आहे जनतेचा, हे पैसे आपल्याला मिळत आहेत, भाव आपल्याला पैसे उपलब्ध करून देत आहेत, नगरपालिकेतून शासन पैसे देते, त्यामुळे निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल।